नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतीसाठी कोणते ठिबक नळी निवडावी याची माहिती पाहणार आहोत. आजच्या काळात पाण्याची टंचाई, वाढता खर्च आणि बदलते हवामान यामुळे शेतीत ठिबक सिंचन अत्यंत आवश्यक झाले आहे. ठिबक पद्धतीत पाणी थेट झाडाच्या मुळाशी दिले जाते, त्यामुळे पाण्याची 40 ते 60% बचत होते. खताचा अपव्यय कमी होतो, तण कमी उगवते, उत्पादन वाढते आणि विजेचा खर्च कमी होतो. परंतु हे सर्व फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा आपण ठिबक नळी योग्य निवडलेली असते. चुकीची नळी निवडली तर पाणी समान मिळत नाही, काही झाडे कोमेजतात, नळी लवकर फुटते आणि खर्च वाढतो. म्हणून ठिबक नळी निवडणे ही एक तांत्रिक आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. सर्वप्रथम ठिबक नळी म्हणजे काय? ठिबक सिंचन प्रणालीमध्ये मेन पाईप, सबमेन, फिल्टर, वाल्व, कंट्रोल युनिट आणि शेवटी जी नळी झाडापर्यंत पाणी पोहोचवते तिला लॅटरल किंवा ठिबक नळी असे म्हणतात. याच नळीतून ड्रिपरच्या माध्यमातून पाणी थेंब थेंबाने झाडाच्या मुळाशी दिले जाते. ठिबक नळ्याचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. इनलाईन ठिबक नळी. इनलाईन नळीत ड्रिपर हे नळी बनवतानाच आत बसवलेले असतात. ड्रिपर म्हणजे काय? ड्रिपर हे ठिबकच्या नळीला बसवलेले एक लहान छिद्र किंवा उपकरण असते, ज्यातून पाणी थेंब थेंब स्वरूपात थेट झाडाच्या मुळाशी सोडले जाते. याचे कार्य हे पाण्याचा वेग आणि दाब नियंत्रित करते, जेणेकरून झाडाला आवश्यक तेवढेच पाणी मिळते आणि पाण्याची नासाडी टाळते. ड्रिपरचे हे अंतर आधीच ठरलेले असते. उदाहरणार्थ 30 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर किंवा 60 सेंटीमीटर असते. कुठल्या पिकासाठी योग्य इनलाईन ड्रिपर? जिथे झाडाचे अंतर कमी असते अशा पिकासाठी ऊस, कपाशी, सोयाबीन, गहू, भाजीपाला, आले, हळद, कांदा, फुलशेती. इनलाईन ड्रिपरचे फायदे: बसवायला सोपे, प्रत्येक झाडाला सारखे पाणी, मजुरी कमी लागते, शेत व्यवस्थित दिसते, देखभाल सोपी. याचे तोटे: ड्रिपर खराब झाला तर बदलता येत नाही, अंतर बदलता येत नाही. ऑनलाईन ठिबक नळी. ही नळी साधी कोरी असते. शेतकरी स्वतः जिथे झाड आहे तिथे छिद्र पाडतो, त्यात ड्रिपर बसवतो. हे कुठल्या पिकासाठी योग्य? जिथे झाडामध्ये अंतर जास्त असते, डाळिंब, आंबा, संत्रा, लिंबू, पेरू, चिक्कू, नारळ, सुपारी, फळबाग लागवडसाठी. याचे फायदे: हवे तिथे ड्रिपर लावता येतो, झाड वाढल्यावर ड्रिपर वाढवता येतो, नियोजन लवचिक. याचे तोटे: बसवायला वेळ लागतो, छिद्र चुकीच्या ठिकाणी पडल्यास गळती होते. त्यानंतर नळीचा व्यास. ठिबक नळीचा व्यास पाण्याचा दाब आणि शेवटच्या झाडापर्यंत पाणी पोहोचवण्यावर परिणाम करतो. आपण 12 मिमी ठिबक नळीबाबत माहिती घेऊया. याचा उपयोग परसबाग, घराजवळील भाजीपाला, अत्यंत छोटे क्षेत्र आणि छोट्या शेतासाठी योग्य नाही. 16 मिमी ठिबक नळी. सर्वात जास्त वापरली जाणारी ही नळी 60 ते 70 मीटर ओळीपर्यंत योग्य. भाजीपाला, ऊस, कपाशी, फळबाग या सर्वांसाठी उपयोगी. 20 मिलीमीटरची ठिबक नळी. जिथे ओळी खूप लांब आहेत, म्हणजे 70 मीटरपेक्षा जास्त, मोठे शेत, दाब कमी होऊ नये म्हणून मोठ्या प्रकल्पासाठी उत्तम. त्यानंतर आपण नळीची जाडी याबाबत माहिती पाहूया. नळीची जाडी म्हणजे तिचा टिकाऊपणा. हंगामी पिकासाठी 6 ते 8 महिने कालावधीत जाडी ही 0.5 मिलीमीटर ते 0.6 मिलीमीटरच्या दरम्यान असते. उदाहरणार्थ भाजीपाला, कांदा, फुलशेतीसाठी योग्य. कमी किंमत 1 ते 2 हंगाम टिकते. दीर्घकालीन पिकासाठी म्हणजे 2 ते 5 वर्ष दरम्यानच्या पिकासाठी ठिबकची जाडी ही 0.9 mm ते
1.1 mm असावी. उदाहरण ऊस, डाळिंब, आंबा, फळबाग. किंमत जास्त, टिकाऊपणा जास्त, उन्हामुळे फुटत नाही. फळबागेसाठी नेहमी जाडच नळी घ्यावी. पाण्याचा विसर्ग म्हणजे लिटर पर आवर म्हणजे ड्रिपरमधून तासाला किती पाणी पडेल यालाच लिटर प्रति तास म्हणतात. जमिनीप्रमाणे लिटर प्रति तासाची निवड कशी करावी? भारी किंवा काळी जमीन असेल, पाणी हळू झिरपत असेल, जास्त पाणी दिले तर पाणी साचत असेल तर 2 ते 2.5 लिटर प्रति आवर योग्य नळीचा वापर. मध्यम जमिनीत पाणी मध्यम गतीने जिरते 4 लिटर प्रति आवर योग्य. हलकी आणि किंवा बरड जमीन पाणी पटकन खाली जाते, ओल टिकत नाही 8 लिटर प्रति आवर योग्य. PC ड्रिपर म्हणजे काय? प्रेशर कॉम्पन्सेटिंग. जर तुमचे शेत चढ उताराचे असेल, डोंगराळ असेल, एका बाजूला उंच किंवा एका बाजूला खोल असेल तर सामान्य ड्रिपरमध्ये खालच्या झाडाला जास्त पाणी आणि वरच्या झाडाला कमी पाणी मिळते. पण PC ड्रिपर वापरल्यास सर्व झाडांना समान पाणी, उत्पादन एकसमान आणि झाडे निरोगी राहतात. 7वा मुद्दा, ISI मार्क का महत्त्वाचा आहे? नेहमी नळी घेताना तपासा. ISI मार्क IS 12786. याचा अर्थ नळी ही LLDPE कच्च्या मालापासून बनलेली आहे. सूर्यप्रकाशाला सहनशील म्हणजे UV स्टॅबिलाइज्ड आहे. ठराविक दाब सहन करू शकते. लवकर फुटत नाही. ISI नसलेली स्वस्त नळी दिसायला चांगली असते पण टिकत नाही. अंतिम निकष, ठिबक सिंचन यशस्वी होण्याचा पर्याय म्हणजे योग्य ठिबक नळीची निवड. धन्यवाद.